गणेशोत्सव हा सगळ्यांनाच एका छताखाली आणत असतो। त्यात जात, धर्म, पंथ विसरून सारेजण एकाच छताखाली येतात। पुण्यातील सलमान शेख, सलमान सय्यद आणि शाहरुख शेख या तिघांना गणपतीची आवड होती। यानंतर त्यांनी गणपतीची सेवा करण्यासाठी थेट डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला। हेच तिघं मिळून हसबनीस बखळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये भव्य गजमहल साकारतात। देशामध्ये कितीही तेढ निर्माण होऊ दे, मात्र आम्ही गणरायाची सेवा करणारच, असं या मुस्लिम बांधवांनी सांगितलं। पुण्यात दोन असे मित्र आहेत ज्या मुस्लिम धर्मीय मित्रांनी गणपतीच्या ओढीनं शिक्षण घेतलं आणि याच गणपती मंडळांच्या कामाच्या सजावटीसाठी किंवा देखाव्यासाठी आता ते झटताना दिसतायत। आपल्यासोबत दोन जे तुम्ही बघताय ते दोन सलमान शेख म्हणून आहेत। दादा, तुम्ही हे सगळं सुरू केलं, लहानपणापासून गणपतीची आवड तुम्हाला होती असं तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर शिक्षणही तुम्ही त्यातच घेतलं। आता एकीकडे धार्मिक तेढ निर्माण होताना बघते आणि एकीकडे असं चित्र आम्हाला बघायला मिळतंय। धार्मिक तेढ हा वेगळा विषय, पण गणेश उत्सवाची आवड ही मला लहानपणापासूनच आहे आणि गणेश उत्सवाचं म्हणण्यापेक्षा गणपतीचं काम करायला मला खूप जास्त आवडतं आणि त्याच आवडीने मला आता 15 वर्ष झाली हे काम करतो आणि लहानपणापासून मी गणेश उत्सव बघून इन्स्पायर झालो या सगळं काम करायला आणि गणपती हा माझा आवडता देव। घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं सगळं काम करताना दिसतात? आम्हाला तर याच्यामध्ये आनंद वाटतोय, सगळे मिळून हे त्योहार आणि एक सण एकदम सादर करताय आणि एकदम चुकीने उत्सुकाने करतोय का काय काय प्रॉब्लेम येत नाही ना काही नाही, तर सगळ्यांनी एकच धरायला पाहिजे का भावना आपली जी आहे सगळे बाजूला ठेवून हे सण सगळ्यांनी सादर करायला पाहिजे। शिक्षणही त्यातच घेतलं, मला आधीची सगळी कहाणी। माझं शिक्षण हे अभिनव कला महाविद्यालयातून झालंय। मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि मी सदाशिव पेठेत माझा जन्म आहे आणि एका गणपती मंडळाचं कार्य सुद्धा मी करतो, एका मंडळाचा कार्याध्यक्ष पण मी आहे। नुसतंच काम नाही तर गणेश उत्सवाच्या सगळ्या गोष्टी मी मनापासून पार पाडतो। माझ्यासोबत याच मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत। गेले 5 वर्ष झालं इथे हे सगळं करताना दिसत आहेत हे सगळे मंडळी। यांच्याकडे बघून काय वाटतं, कारण राजकारण पण वेगळं सुरू आहे आता। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ही सगळी मंडळी काम करत असतात। आपला बाप्पा 10 दिवसात येणार आहे याची धावपळ धडपडीने सगळ्या गोष्टी करत असतात आणि आज 5 वर्ष झालं ते आपल्या मंडळाचं काम करतात आणि उत्कृष्ट असा देखावा ते दरवर्षी साकारत असतात। हसबनीस बखळ हे शनिवार पेठेतलं लोकमान्य टिळकांनी 7वा जो गणपती बसवला होता त्याच 7व्या गणपतीचं हे मंडळ आहे आणि गेल्या 131 वर्षांनंतरही हे मंडळ तसंच कार्यरत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्याचा संदेश देताना देखील दिसतंय। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।